सागर जोडलेत माझ्यासोबत. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ॲज अ स्कोरर आबाज जोडलेत आमच्या सोबत. अप्रतिम स्कोरिंग आणि नाही फक्त पोच देतोय. हलक्या त्याने कटकण्याचा प्रयत्न यावेळी देखील राहिला. बॅकवर्ड पॉइंटला एक सिंगल धाबी ती कंप्लीट केली जाते. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. हा सागर जेवढा मॅचेस संपत येतात तेवढी मजा येते. करो या मरोच्या मॅचेस बघायला म्हणजे खरी मजा आज आहे. पहिल्या 2 दिवस मध्ये ट्रेलर होता, खरा पिक्चर आज बघायला भेटेल तुला. ही वेगळी मजा आहे. लॉफ केलाय जाग्यावरून, चेंडू वेलकम गेटच्या समोर जाईल. आसमान दाखवलंय गोलंदाजाला, जा आणि घेऊन या हा चेंडू असं सांगितलंय. काय सुरुवात केली आहे गुरुकृपा 11. काल आपण पाहिलं तर एक मॅरेथॉन इनिंग राहिली शुभमची, शुभम सुपुगडेची. अफलातून बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग त्याची राहिली. कारण की कालचा दिवस त्याच्यासाठी खूप महत्वाचा होता. कालची इनिंग ती महत्वाची होती ना. आजची इनिंग जबरदस्त खेळ. यॉर्कर काय खेळून काढलाय. अप्रतिम फटका, स्वतःला अगदी कंट्रोल केलं, बॅट गरकन फिरवले, हेलिकॉप्टर खेळून काढला एक्स्ट्रा कव्हरला. शुभमनं प्रॅक्टिसच्या जोरामध्ये स्वतःला घडवलंय. चेंडूचा खेळ अगदी आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 1चा खेळ नुकताच संपलाय. ओव्हर क्रमांक 1 नुकतीच समाप्त झाले. यॉर्कर खोदून काढलाय आणि काय फटका एक्झिक्यूट केला. इम्प्रुव्हायझिंग स्ट्रोक होता शुभमचा. मेहनत ज्या पद्धतीने. काल संघमालक भरपूर खुश झाले. शंभूराज हॉटेल संपूर्ण बुक झालं. ती तो जोश दिसून येतोय. म्हणजे कालच्या इनिंगनं शंभूराज हॉटेल बुक जर विचार फायनल मारली तर गोवा. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न मिड विकेटला डीप मध्ये. सूरज पवार आपण पाहिले तर चांगला फटका खेळून काढला. वाडो स्ट्रोक, अप्रतिम फटका. फिल्डिंग चांगली झाली. प्रेक्षक आहेत तिथे, खेळाडू आहेत तिकडे, ते सांगतात फिल्डिंग चांगली झाली आहे. थोड्या वेळासाठी असं वाटलं चेंडू निघून जातोय, फरार होईल. ओव्हर क्रमांक 2 मध्ये तुषार सुपुगडे फौजी. यावेळी देखील आपण पाहिले तर हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न अगदी बॅक टू पॉइंट. सूरज पवारची संधी होती. सूरज पवार विचार करत होता 2 धावेसाठी जाईल, मात्र शुभमनं नकार दिला. चांगला कॉल होता हा, कारण की अशा मुवमेंटला तुला थांबून खेळणं गरजेचं आहे. ओव्हर क्रमांक 2. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. हाफ ट्रॅकर शॉर्ट आर्म पूल केला गॅप मध्ये, मिड विकेटला डीप मध्ये. खेळाडू आहे, वन बाउन्स चेंडू पर्यंत जाईल जरूर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. 2 बाईक्स, 2 सायकल, अशा पद्धतीने आपण पाहिलं तर या स्पर्धेची श्रीमंती तुम्ही पाहताय. पहिल्यांदा कुठे प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर बाईक, 2 बाईकचा विचार आतापर्यंत करणारी पहिली स्पर्धा. शॉर्ट आर्म पूल पुन्हा मिड विकेटला ऑफ साईडला फटका खेळून काढलाय. खेळाडू तिथे पोहोचणार नाहीये. चेंडू दणदण करत जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतील 4 धावा. महत्वाचा येतोय चौकार. आतापर्यंत असं वाटलं की फौजी यांच्या ओव्हरमध्ये एकही चौकार आला नाहीये. कुठेतरी कमबॅक करणारी ओव्हर होती, धावसंख्या थांबवणारी ओव्हर असेल, पण नाही, अखेरीस 4थ्या चेंडूवरती तो चौकार आलाय. शुभम आणि सूरजला थांबवणं अशक्य झालंय कालपासून. दोनो भाई दोनो तो भाई आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग राहिली दोघांची, साझीदारी आणि पार्टनरशिप करण्यासाठी दोघेही ओळखले जातात. चांगली साझीदारी, चांगली पार्टनरशिप दोघांची राहिली आहे. ओहो, चाबूक फटका खेळून काढला. एखाद्या बांधावरती उभं राहावं, गोफन गरकन फिरवावी तशी बॅट फिरवली आहे. आणि शुभम सुपुगडेची बॅट कालपासून चार्जिंग झाली आहे. चार्जिंग फुल बॅट आहे. अफलातून फटका, चाबूक फटका होता. बॅडमिंटन फटका तू बोलू शकतो. जाग्यावरून ज्या पद्धतीने बॅट फिरवली आहे. 5 चेंडूच्या अखेरीस संघाची धावसंख्या 33 या आकड्यावरती. फुल टॉस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा खेळाडू येईल, चेंडू गॅदर करेल. ओव्हर क्रमांक 2 आपण पाहिलं तर नन इन विकेट, कोणती विकेट आली नाहीये. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 34 आकड्यावरती चांगली टोटल उभी केली आहे.
34. खूप छान आजचा फायनलचा दिवस, महत्वाचा दिवस. आजचा मंगळवारचा वार आणि आज आपण पाहिलं तर कुट्रे प्रीमियर लीगची फायनल. पहिला बाईकचा स्टार्टर कोण मारेल ते बघायचंय. माझ्या बाजूला बसलेला की मैदानामध्ये खेळणारा भरपूर आहेत. तुला प्रत्येक रनला 1 पॉइंट आहे, विकेटला 5 पॉइंट आहे. एव्हरी रन एव्हरी विकेट इज इम्पॉर्टंट. मजा येईल आज फायनल सेमिनार बघायला मजा येईल. पहिला बाईकवरती कोण बसणार, पहिला स्टार्टर कोणाच्या हातानं लागेल बाईकला. शॉर्ट पुल करण्याचा प्रयत्न. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आपण आलोय, जिथे आपण पाहिलं तर मारुती सपकाळ, आबा देसाई जोडला माझ्या सोबत स्कोरर मध्ये. मगाशी बोलला आम्हाला कॅल्क्युलेशन येत नाही, पण आबा देसाई इंग्लिश मध्ये स्कोरिंग करतोय. विषय हार्ड आहे. तो बोलला मला येत नाही, पण तो इंग्लिश मध्ये नावं लिहितोय. लॉफ केलाय आडव्या बॅटनं, आसमानी सुलतानी फटका निघून जातोय बेधडक सडकवरती. टीमची टोटल आकार घेतल्या संघाच्या धावसंख्येनं. ओव्हर क्रमांक 2 जेव्हा संपली तेव्हा 34 धावा होत्या आणि आता 41 धावसंख्या जाऊन पोहोचतीये. काय बॅटिंग राहिली आज. पार्टनरशिप डोकेदुखी, प्यार की बीमारी, क्रिकेट की साझीदारी, दोनों भी घातक है. तुलाही चांगलं माहित असेल. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न हलक्या हातानं. एक सिंगल धाव. कॅल्क्युलेशन क्रिकेट. एक मोठा फटका आला, सिंगल घेतली लगेच. हे कॅल्क्युलेशन क्रिकेट आहे. भरपूर अभ्यास करून उतरलेत आणि कॅल्क्युलेशन क्रिकेट बघायला भेटते. हलॉफ करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. विकेट किपर स्वतःहून धावतो. विकेट किपरनं जागा सोडली, तो धावतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा खेळाडू तो पोहोचलाय, तोपर्यंत बॅकअपही आलाय. सिंगल एक आपण पाहिलं तर यावेळी मात्र किती कंप्लीट केली जाते. थोडासा दमलाय शुभमला, तो पाहतोय की थोडासा खाली बसलाय, दम लागला असेल. ओव्हर क्रमांक 3 मध्ये सध्या पूर्ण ताकद त्याने लावली. चांगली बॅटिंग त्याची राहिली आतापर्यंत. सूरज पवारचं मी कौतुक करेल. मिस्टर केपीएल तोही राहिला, मात्र सूरज पवार ज्या पद्धतीने सेन्सिबल क्रिकेट खेळतोय, इट्स अ सेन्सिबल क्रिकेट. ओ हो पुढे आलाय. बॅट अगदी गरकन फिरले, टप्पा ओळखला आणि त्यानंतर उचलून फेकून दिला जातोय सीमापार. धावांची गरज भरून काढतोय. सूरज ना मुहूर्त देखेगा ना गेंदबाज की सूरत देखेगा. सूरज अपने टीम की जरूरत देखेगा. आणि या पद्धतीने आपण पाहिलं तर बॅटिंग केली जाते. 5 चेंडूचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 49. वन टू गो. पुढे खेळण्याचा प्रयत्न. गुडलेन स्पॉटचा चेंडू मिस होतोय. मारुती सपकाळ यांची ओव्हर समाप्त झाली. 3 ओव्हरचा खेळ संपला इकडे आणि 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 49 या आकड्यावरती आहे. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला गेले 2 दिवस डीजे ऑपरेटिंग तुम्ही पाहताय. आणि सागर एवढ्या मोठ्या स्पर्धेला मॉनिटर आहे. हा सेटअप डीजेचा, बट मॉनिटरनं ही स्पर्धा कव्हर केली जाते आणि समालोचकांसाठी मॉनिटर किती इम्पॉर्टंट असतो. खूप छान एक स्वतःची व्हॅल्यू, स्वतःच एक ज्या पद्धतीने इम्प्रुव्हायझिंग डीजे त्यांनी बनवलेला आहे. शिवाजी द बॉस अपडेट झालेला डीजे संपूर्ण. एव्हरी पार्ट अँड एव्हरी साऊंड तुला एक क्वालिटी दिसेल. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एखाद्या स्पर्धेला जेव्हा समालोचकांसाठी आवडीचा डीजे असतो, मॉनिटर असतो, साऊंड सिस्टीम असते आणि अशा वेळी आपण पाहिलं तर एक वेगळा दर्जा आहे, वेगळं समालोचन करण्याचा आनंद होतो. खूप छान. ओव्हर क्रमांक 4 मध्ये सध्या आपण जाऊयात, जिथे हर्षल पाटील दाखल होत आहेत गोलंदाजीसाठी. चांगली गोलंदाजी. हर्षल पाटील अँगल तयार करतोय, कारण की हर्षलकडे ऑलरेडी हाईट आहे. हर्षलकडे आपण पाहिलं तर टप्पा आहे आणि हर्षल राऊंड विकेट टाकून अँगल तयार करतोय, बाहेर निघणारे चेंडू टाकतोय. चांगली गोलंदाजी हर्षल पाटीलची. या मुवमेंटला जिथे समोरचा संघ 3 ओव्हरमध्ये 49 वरती पोहोचला, तिथे हर्षल पाटीलची गोलंदाजी लाजवाब चालू आहे.
स्लोअर वन जाणून बुजून टाकलाय, पण हर्षल पाटीलचा स्लोअर वन कामी आला नाहीये. आडव्या बॅट न उचलून फेकून दिलाय. केपीएलचा आणखीन एक शुभमच्या बॅट मधून निघून जातोय षटकार. तीस धावसंख्येवरती शुभम स्वतः सांगतोय आउट आहे मी. खेळाडू वृत्ती याला बोलतात, ही खेळाडू वृत्ती आहे सागर. आणि खेळाडू वृत्ती भरपूर कमी लोकांकडे आहे. तू खरं बोलून हारलास तरी चालेल, खोटं बोलून आयुष्यात कधी जिंकू नको. सीधी बात, नो बकवास. कारण त्याला व्हॅल्यू नाहीये. शुभम मैदानातून अंपायला सांगितलं मी चाललोय बाहेर, बॅट लागले, तुम्ही आउट द्या नकार द्या, पण मी निघालोय. याला खेळाडू वृत्ती बोलतात. खूप कमी लोकांकडे. तू 100 खेळाडू बघितले, त्यातले कमीत कमी 5 खेळाडू खेळाडू वृत्तीने आहेत. नाव लवकर होतं, पण ते नाव टिकवावं लागतं. आणि हल्ली नाव लगेच होतं, नाव टिकत नाही. शुभम अप्रतिम बॅटिंग, त्याचा संघ त्याचं कौतुक करतोय, त्याचा संघ त्याचं स्वागत करतोय. डीजे अद्वैतला बोलूयात. लॉफ्केन बॅटच्या टॉपेजला कदाचित विकेट किपर आहे, खाली पडलाय तो, काळजी घ्यायची आहे. ओ माय गॉड, टीम साठी एफर्ट्स विकेट किपरचे. अक्षय सुपुगडे बांधावरून अक्षरशः खाली पडलाय तो. याला टीम एफर्ट्स बोलतात. थँक गॉड त्याला लागलं नाहीये. आमचे समालोचक आकाशचं आपण कौतुक करूया, आकाशचं स्वागत करूयात. वेलकम आकाश. 2 दिवस खूप चांगला आवाज त्याचा ऐकायला भेटलाय. पानेरीवरून तो रोज ट्रॅव्हलिंग करतोय, रोज येतोय. हलक्यात खेळण्याचा प्रयत्न, सिंगल एक धावी ते कंप्लीट होईल. टीमची टोटल आपण पहिली तर 50 पार 57 आकड्यावरती जाऊन पोहोचते. ओव्हर क्रमांक 4चा खेळ इथे संपलाय. 57 धावसंख्या. आणि अगदी आकाश कारंडे आपण पाहिलं तर रोज पानेरीवरून येतोय, म्हणजे या स्पर्धेला इकडे येतो पुन्हा जातो, पण येताना तो मोकळा येतोय. हे दुःख आहे. काही तिकडून काही आणत नाही, करवंद आंब बिंब काही आणत, मोकळा येतोय. 57 धावा, 57 पाचावरती 7, 57. स्वतः संघ मालक दाखल झालेत. सागर दादा गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. स्वतः टीम ओनर या स्पर्धेसाठी संपूर्ण टी शर्ट त्यांनी स्पॉन्सर केले. त्यांनी आज गोलंदाजीसाठी दाखल झालेत. पहिला चेंडू व्हाईट बॉल. तू 40 प्लसचा खेळाडूंना हलक्यात घेऊ शकत नाही, बिकॉज ऑफ त्यांचे स्लोअर वन येणारे चेंडूला तुला ताकद लावावी लागते. वेगाने येत नाही. आणि ही ओव्हर भरपूर महत्वाची असतील. 6 चेंडू, 57 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजली आहे. त्यामध्ये एक ऍड झाला. 58 संधी प्राप्त केली आहे, संधी प्राप्त केली आहे. भरपूर लांब चेंडू होता. तोपर्यंत आपण पाहिलं तर रनआउटची संधी दुसरी आहे. फेकलाय चेंडू, 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 60 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. गुरुकृपा 11च्या 12व्या खेळाडूचं कौतुक यासाठी करेल, तो स्वतः त्याचं कॅल्क्युलेशन ठेवतो. म्हणजे स्कोर इकडेही मोजला जातो, तो स्वतः त्याचा स्कोर मोजतोय. म्हणजे कोणतीही गडबड व्हायला नको, गफलत व्हायला नको. हे काम आहे 12व्या खेळाडूचं. लॉफ केलाय, बैठा फटका, फटका चांगला खेळलाय, मागे गेले, सी मारेशे बाहेर. वॉट अ स्ट्रोक. सूरज पवारची पॉवर. टीमवर प्रतिम, डीजे अद्वैत, विठ्ठलवाडीवाला थोडासा बाहेर राहिला. अंपायर इट्स व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. सूरज पवार बॅच मध्ये जबाबदारी घेतोय. नाना नॉन स्टॅकिंग एंडला. गुरुकृपा 11 कडे पहिले 4 बॅट्समन आहेत ते हुकमी आहेत, हुकमी बॅटर आहेत. गुरुकृपा 11 टीम कडे आपण पाहिलं तर ओ हो यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी व्हाईट बॉलचा इशारा. गणेश दादा निकम मामा यांची टीम आहे. मामाचं एकच स्वप्न आहे, फर्स्ट प्राइज जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मागे हटायचं नाही भाई. तोपर्यंत टीम पण जिद्दीचं त्यांचा सलाम करायला लागेल, कौतुक करायला लागेल. मामाच्या आडव्या बॅटनं मिड विकेटला लॉंग ऑन. वॉट अ फिल्डिंग, वॉट अ फिल्डिंग. आकाश होता तिकडे, काय आकाशनं कॅच पकडली आहे.
अक्षरशः चेंडू आकाशात होता. एखाद्या झाडावरून पिकलेला आंबा खाली खेचावा. आणि अगदी आपण पाहिलं तर राजेदादा कळंत्रे साहेब यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं प्राइज आहे आकाशला. वा, वॉट अ फिल्डिंग आकाश, वॉट अ कॅच यार, काय कॅच पकडले. वेलकम डीजे. तन्मयचं कौतुक करेल. खूप छान कॅमेरा वर्क तन्मयच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शिकून घेतोय तो. तुझ्याकडे आवड हवी आहे तुला. एखाद्या गोष्टीची आवड असली की बरोबर सवड होते त्या गोष्टीची. आणि तन्मय आपण पाहिलं तर सकाळी सकाळी अगदी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये गणेश सुर्वेचा आभार व्यक्त करेल. लवकर आलं म्हणजे त्यानं मी म्हणेल की आयोजनामध्ये खऱ्या अर्थानं मदत झाली तो लवकर आल्यामुळे. त्याचा आभार व्यक्त करेल. थँक्यू गणेश. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा धाव. 69 धावसंख्या 68 वरून 69 वरती गेली. यावेळी देखील चेंडू, हो हो हो, फिल्डिंग चांगली आहे, विकेट किपिंग चांगली आहे. चेंडू फेकला, मिस झाला. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. गोलंदाजी चांगली राहिली तशी. सागर दादा यांची गोलंदाजी चांगली राहिली. त्यांचा निर्णय जो आहे गोलंदाजीसाठी मी येतो, स्वतः टीम ओनर गोलंदाजीसाठी आलाय. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी 70 वरती. मात्र विकेट घेतले, एकच षटकार आला या ओव्हरमध्ये. धावा चांगल्या अडवलेत. चांगली गोलंदाजी सागर नलवडे यांची राहिली दादांची. कारण की सिंपल गोलंदाजी आहे, टप्पा त्यांचा चांगला आहे आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर ती धावसंख्या थांबली जाते. आडव्या बॅटनं पहा, हा टप्पा आहे वायडी शॉर्कर. 2 धावेचा प्रयत्न, कदाचित यश भेटू शकतं. कारण की स्ट्रायकिंगला फेकी केली, नॉन स्ट्राईकला फेकी करणं गरजेचं होतं, ते अंतर कमी होतं. ओव्हर क्रमांक आपण पाहतोय अर्थातच 1 to go. सोडून दिल्या. व्हाईट बॉलचे इशारे पंचांना पाहताय. आज का अंपायर पूर्ण त्यांचं प्रोफेशनल किटमध्ये तुम्ही पाहताय. प्रत्येक अंपायरची नावं मागे आहेत. दादा, तुषार, बापू आणि पुढे आपण पाहिलं तर शिवाजी जाधव बॉस. त्यांचा आपण पाहिलं तर फोटो म्हणजे बॉसच्या माध्यमातून संपूर्ण पॅनल हे सध्या आपण पाहिलं तर चालवलं जात आहे. फटका हाही चांगला खेळलाय. यावेळीही कॅच घेण्याचा प्रयत्न, मात्र यावेळी चेंडू आपण पाहिले तर निघून गेलाय सीमापार. अगदी हातातून चेंडू बाउन्स झालाय आणि त्यानंतर त्याने घेतली आहे सीमारेषा. टीमची टोटल आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 79 आणि 8557. दोन्ही कॅप्टन्स टॉस साठी या.
सन्मान्य सचिनजी नलवडे साहेब विनंती करेल आपले शुभहस्ते दादा आम्ही टॉस घेतोय कृपया आपण टॉस का बॉस येते यावं प्लीज. आपले शुभहस्ते दादा आम्ही टॉस घेतोय. सन्मान्य सचिन दादा नलवडे साहेब यांच्या शुभहस्ते मॅचचा आपण घेऊया टॉस आणि आकाश कारण आपण पाहिलं तर कव्हर करतील या मॅचचा टॉस. निहार फायटर्स विपक्ष समर्थ 8/7. दोन्ही टीम मध्ये आपण टॉस करूया. समर्थ 8/7 संघाचा कॉल असेल स्विंग द कॉइन. काटा हे कॉल आणि छापा आलाय. महत्वाचा टॉस होता, महत्वाचा टॉस. तुम्ही इथून जिंकलात. आज महत्वाचा दिवस आहे, आज मेगा फायनलचा दिवस आहे. आज डबल संघर्ष तुम्हाला करावा लागणार, डबल मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे. टॉस तुम्ही जिंकलाय, महत्वाचा निर्णय काय? आम्ही क्षेत्ररक्षण करू. कालच्या दिवसापासून अनेक संघनायक क्षेत्ररक्षण निवडताय, आज तुम्ही क्षेत्ररक्षण निवडलंय. संघाची मजबूत बाजू काय आहे? बॉलिंग साइड आमची स्ट्रॉंग आहे, त्यामुळे आम्ही क्षेत्ररक्षण करू. बॅटिंग तुम्हाला करायची. खूप साऱ्या शुभेच्छा विजयासाठी दोन्ही संघनायकांना देऊयात. निहार फायटर्स विन द टॉस, इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. आजचा वार मंगळवार आहे. आई निनाय देवीचा वार आई भराडी देवीचा वार आणि आदिशक्तीच्या संगीत तुम्ही ऐकलं. या स्पर्धेसाठी देखील आपण पाहिलं तर अगदी पहिल्या दिवशी पवारवाडीमधल्या जिजाऊंच्या लेखी त्या देखील या स्पर्धेसाठी दाखल झाल्या होत्या. ही खासियत आहे या स्पर्धेची. आपण पाहिलं तर 1 वर्ष महिला कक्ष देखील या स्पर्धेसाठी ठेवला होता. म्हणून मी नेहमी बोलतो फक्त 11 खेळाडूंची स्पर्धा नाहीये. लहानापासून थोऱ्यापर्यंत महिला देखील या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एकवटल्या जातात. मान दिला पहिल्या चेंडूला, सन्मान दिला पहिल्या चेंडूचा. आपण पाहिलं तर अगदी हे क्रिकेट आहे. पहिल्या चेंडूला तुम्हाला मान द्यावा लागतो, चांगल्या चेंडूला तुम्हाला मान द्यावा लागतो, खराब चेंडूचा समाचारही घ्यावा लागतो. त्याच क्रिकेट बोलतात. 80 धावेचं आव्हान आहे, मोठा डोंगर आहे. समोर जो डोंगर उभा आहे तेवढाच डोंगर सध्या उभा आहे. आज मला वाटतं लग्नाचं सीझन चालू आहे. लग्न 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 म्हणजे काय असतं? विधात्यानं लिहिलेलं गोड ते स्वप्न असतं. म्हणजे तिला आपल्याला हवा असतो चहा, तिने द्यावा सरबत आणि चहा आणि सरबताच्या भांडणाला चहा कप बशी आणि कपनेचं मिटवावं लागतं. अशा पद्धतीने लग्न असतं. आज नवरदेवला यांना देखील आपण पाहिलं तर कॅमेऱ्यामध्ये दाखवलं. त्यांना आपण पाहिलं तर भविष्याच्या वाटचालीसाठी, नवीन संसारासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. मॅच सेकंड इनिंग चालू आहे.
त्यांना त्यांच्या इनिंगसाठी आपण शुभेच्छा देऊयात. आयुष्याची इनिंग असते ती सिंगल डबल्स न खेळावी लागते आणि एक चांगला संसार उभा करावा लागतो. ओव्हर क्रमांक 1. गुडलेन स्पॉटचा चेंडू पडल्यानंतर थोडासा राईज झाला, पडल्यानंतर थोडासा उसळी घेतली या चेंडूनं. टीमची टोटल आपण पाहिली तर 2 वरती आहे, फक्त ओव्हर क्रमांक 4 मध्ये आपण आहोत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 2 टू गो. या ब्रेकला आपण पाहिलं तर बॅटच्या टॉप पेजला कॅचचा कॉल दिला जाईल. अगदी खेळाडू आहे शुभम. सेकंड अटेम्प्ट साठी टाईप लगावले त्यानं, पडला अक्षरशः मैदानामध्ये. त्यानंतर आपण पाहतो अगदी पहिल्या ओव्हरचा खेळ नुकताच संपलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 5 ऑन स्कोर कार्ड. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण सध्या जातोय, जिथे आपण पाहिलं तर 80 धाब्याचं टार्गेट या मॅच मध्ये अजित गोलंदाजीसाठी दाखल होतील. आणि या मैदानामध्ये आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज, एका बाजूला आकाश लोहार, दुसऱ्या बाजूला इंद्रजित. आकाशकडून एक चांगली जास्त अपेक्षा असेल या मॅच मध्ये. लॉंगॉनला व्यासपीठाच्या समोर शुभमला तू पाहतोय. अगदी कालच्या दिवसापासून या शुभमनं सांगितलं वेळ बदलता येते. ज्या घड्यामध्ये 1 वाजता तिथे 12ही वाजतात आणि 12 वाजवले बऱ्याच टीमचे. या शुभमनं चांगली खेळ राहिला त्याचा. पहिली 50 त्याच्या बॅटमधून आली आणि सध्या लॉंग ऑफला फिल्डिंगसाठी तो उभा आहे. पूर्ण म्हणजे बोलते मी बोले त्या डाईव्ह वगैरे लगावून सगळ्या अंगाला माती लागली त्याच्या. क्रिकेटमध्ये एक वेळ मळकं असलं तरी चालेल, आयुष्यात क्रिकेटमध्ये कधी जळकं नसावं, आणि हे तेवढंच खरं आहे. सोडून दिला जातो व्हाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये. 3 दिवस जगलोय आपण क्रिकेट. 3 दिवस क्रिकेट खेळण्यापेक्षा जगलोय. उद्या मिस कराल. उद्या या मैदानामध्ये आल्यानंतर मंडप दिसणार नाही, आवाज दिसणार नाही, युट्यूब दिसणार नाही, खेळाडू दिसणार नाही. ऑल टाइम तुम्ही मिस कराल ही केपीएल. म्हणून तर म्हटलं जातं प्रत्येकाच्या हृदयामध्ये असलेल्या मंदिरासारख्या स्थानी या केपीएलनं जागा केली आहे. यॉर्कर खोदून करण्याचा प्रयत्न, बॅटवरती सरळ आला नाहीये. फाईनला चेंडू शॉटला जाईल. अगदी एक सिंगल धाबी ते कंप्लीट केली जाते. गावकरी एकवटला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. तरुण एकत्र येतो या स्पर्धेच्या माध्यमातून. गावाचा वर्ल्ड कप म्हटलं जातं. आणि असं म्हटलं जातं तुमच्या घरामध्ये कोणत्याही शोभेच्या वस्तू असल्या तरी जोपर्यंत केपीएलची ट्रॉफी तुमच्या घरात नाहीये, घराला घर पण नाहीये. ज्या गावात, ज्या वाडीत केपीएलची ट्रॉफी जाते तिथे एक वेगळा आनंद असतो, वेगळा उत्साह, वेगळी दिवाळी असते तिकडे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण आहोत सध्या. लॉक करण्याचा प्रयत्न सरळ बॅटनं केलाय. खेळाडू लॉंगॉनचा पोहोचेल का? 1 बाउंड चेंडू बॅकएंडला आपण पाहिलं तर कव्हर केला. हा कव्हर, व्हॉट अ थ्रो, काय फेकी केली आहे. हा कव्हर आहे. आयुष्यात बॅकअप असणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये असो किंवा आयुष्यामध्ये असो, तुमच्या मागे कोणीतरी असणं गरजेचं आहे. एक तर धावा खर्च होत नाही, नाही तर पैसाही खर्च होत नाही. कव्हर खूप महत्वाचा आहे. मी काल उल्लेख केला की 10,000चा मोबाईल घेतला तरी 200 रुपयाचा कव्हर घेतो का? खर्च होऊ नये. तुमच्या मागे याचं कव्हर असणं गरजेचं होतं. आताच नाना पुढे गेला, त्यानंतर बॅकअपला होता शुभम. चेंडू गॅदर केला, फेकला त्यानं. फक्त एकच धाव दिली तिथे. 2 चेंडूचा खेळ झालाय. ओव्हर विकेट सोडून दिलाय चेंडू. आपण पाहिलं तर अगदी हालचाल कोणतीही केली नाहीये फलंदाजानं. जाऊन दिलाय. तो मनात बोलत असेल इसमें तेरा घाटा मेरा कुछ नहीं जाता. पण या ज्या धावा आहेत आपण पाहिलं तर 80 धावा. या मैदानामध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाहीये. तो 80 धावा केल्या तरी समोरच्या टीमकडे ती कॅपॅसिटी आहे आणि आकाशकडे ती ताकद आहे. 80 धावेपर्यंत पोहोचण्यासाठी जा ट्रम्प कार्ड कोण असेल आरबी टीमचा तर आकाश आहे. शॉर्ट पूल, चांगला चेंडू पडल्यानंतर थोडासा काटा बदलला, हरकत केली या चेंडूनं.
नानाला विकेट किपर पाहतोय, सेंटर ऑफ द अट्रॅक्शन, शांत थोडंसं क्रिकेट बघायला भेटतंय, भन्नाट शांतता तुला बघायला भेटेल. त्या ज्या धावा आहेत त्या आल्या नाहीये, षटकार चौकार आले नाहीयेत. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटनं मिड विकेटला ऑलरेडी खेळाडू तैनात होता, त्याच्या डोक्यावरून निघून जाईल. धावा येतील 4, येईल महत्वाचा चौकार. बॅटवरती फुल टॉस लॉफ केलाय, भरपूर आकाशात गेलाय, चेंडूच्या खाली गिरक्या टाकतोय. वॉट अटेम्प्ट कॅच केली आहे, बरोबर चेंडूच्या खाली गिरक्या टाकत होता सूरज पवार होता. काय नजर ती चेंडूवरती, उंजळीत जसा नारळ घ्यावा तसा स्वीकारले कॅच, विकेटचं पतन. बॅटर बॅक टू टग आउट, आकाश चालला माघारी. डीजे अद्वैत विठ्ठलवाडीवाला, एक नाही दोन नाही 3 सेटअप संपूर्ण आपण पाहिलं तर स्पर्धा कव्हर करण्याची खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर ताकद. एका वेळी 2 ते 3 स्पर्धा कव्हर केल्या जातात डीजे अद्वैतच्या माध्यमातून, डीजे साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून. यावेळी देखील यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी स्थिर आहे, जी आपण पाहिली तर 13 या धावसंख्येवरती 13 ऑन स्कोर कार्ड. तुषार दाखल झालेत, ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलाय. तुषार आपण पाहिलं तर दाखल झालेत बॅटिंगसाठी. ओव्हर क्रमांक 3 सूरज पवारला तुम्ही पाहताय आता. पॉवर प्लेचं षटक संपलंय, मेंडेटरी पॉवर प्लेचे दोन्ही षटक संपलेत आणि तो टाळा खोललाय आता फिल्डिंगचा. क्षेत्ररक्षण संपूर्ण आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर, अगदी सर्कलच्या बाहेर तुम्हाला बघायला भेटेल. एक चांगली पकड ठेवली आहे गोलंदाजांनी, 13 धावा दिलेत. आकाशची विकेट महत्वाची राहिली या मॅच मध्ये. तन्मयला पाहता याचा कॅमेरा मॅन लेग कॅमेरावरती तो साइड कॅमेरा सध्या हँडल करतोय. अक्षय शेठ बात्रे यांच्या टीम मध्ये ऍड झालेला आणखीन एक युवा कॅमेरामॅन. दुसऱ्या बाजूला मेन कॅमेरामॅन आपण पाहिलं तर छोट्या सर बॅटनं अगदी आपण पाहिलं तर मिड विकेटला लॉंग ऑनच्या बाहेर चांगला फटका खेळून काढलाय. या मॅचला थोडीशी आपण पाहिलं तर पुश करणारा फटका आणि मॅचला खुश करणारा फटका. अप्रतिम. आपने सुना मैंने भी सुना, अंपायर ने भी सुना. लीडिंग एज कॉट बिहाइंड विकेट, एक षटकार, त्यानंतर आप चले जाओ. विकेटचं पतन. एक तेरी एक मेरी. माहोल पूर्णपणे आपण पाहिलं तर उत्साही बनवला डीजे अद्वैतनं.
शॉर्ट आर्म पूल मिड विकेटला आपण पाहिलं तर डीप मध्ये खेळला जातोय फटका एक सिंगल धाव. नवीन बॅटर महेश दाखल झाला मैदानामध्ये. मिस्टर केपीएल गत्तपर्शीचा हा खेळाडू महेश. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आहोत. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी 20 या धावसंख्येवरती. लेफ्ट हँडेड राईट हँडेडचं कॉम्बिनेशन. नॉन स्ट्रायकिंग एंडला महेशला पाहतोय. डावखुऱ्या हाताचा बॅटर सध्या दाखल झालाय. फॉलो थ्रू मध्ये अडवलाय, स्टॉप केलाय. चांगली गोलंदाजी सूरजची राहिली. आज फिल्डिंग ही चांगली राहिली सूरजची, बॅटिंग चांगली राहिली. परफॉर्मन्स गुरुकृपा 11 टीमचा चांगला राहिला. म्हणजे त्यांचा 12वा खेळाडूही किती हुशार आहे तो. ऍक्च्युली चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करतोय त्याचं. आपण पाहिलं तर कॅल्क्युलेटर मोबाईल मधला ऑन आहे, त्याच्यामध्ये प्रत्येक चेंडूमध्ये तो धावा ऍड करतोय. खूप छान आहे. 12th मॅन त्याचं कौतुक करेल. व्हाईट बॉल. कारण की जर तुम्ही कल्याण भिवंडी डोंबिवलीच्या स्पर्धा पाहिल्या तिथे समालोचना आम्ही जातो. 12वा खेळाडू ऍक्च्युली वही घेऊन आणि कॅल्क्युलेटर घेऊन बसतो. म्हणजे खेळाडूंचा सगळा इतिहास आणि कॅल्क्युलेशन 12व्या खेळाडूंचं चालू असतं ग्रामीण क्रिकेटमध्ये खास करून. आणि तसं तुला आज बघितलं खऱ्या अर्थानं हे काम असतं 12व्या खेळाडूचं खरं. 12वे खेळाडू इथे बसून चॅटिंग करतात नाही, तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचंय. लॉक करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं. एक सिंगल धावा पण पाहिलं तर चांगली फिल्डिंग चेंडू गॅदर करून आपण पाहिलं तर फेकला डायरेक्ट हिट. मात्र तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. ही जी धावांची गरज आहे ती आता दिसू लागली आहे. कारण की धावा 80 टार्गेट आहे. 80 धावांचा डोंगर पोखरायचा आहे आणि त्यासाठी 1 कन्वर्ट इंटू 2 करावा लागेल. मोठ्या फटके खेळावे लागतील आणि ही धावांची गरज आहे ती आता धावण्यासाठी भाग पाडते. आत्ता नाही धावा घेतल्या की नंतर अवघड होईल. यासाठी आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 3 शेवटचा चेंडू यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव भेटेल जरूर. कव्हरला खेळाडू आहे. अंपायरनं अगदी कॅप गोलंदाजच्या हातामध्ये दिली म्हणजे ओव्हर क्रमांक 3चा खेळ संपलेला. 3 ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 24 धावा. बारा चेंडू 56 धावेची गरज आहे. प्रवीण दाखल झाला या वेदिकेला आपण पाहिलं तर ओव्हर क्रमांक 4 मध्ये 12 चेंडू आहेत आणि 56 धावेची गरज. 11 चेंडू मध्ये आता 55 धावेची गरज. या मॅच मध्ये 55 धावेची गरज आहे. 11 चेंडू मध्ये 80 धावेचं टार्गेट. या मॅच मध्ये एक मोठा डोंगर पोखरावा लागणार होता. 11-55 समीकरण. लॉफ केल्या महेश आपण पाहिले तर आडव्या बॅटनं मिड विकेटला अगदी एक सिंगल धाव दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. तोपर्यंत बॅकअप पहा. 2 धावा. आवाज बघ शुभमचा आवाज आहे. सर्कलच्या आतमध्ये येतो आणि सध्या चार्ज करतोय टीमला आणि गरजेचं आहे. तू ऑलवेज चार्ज असणं गरजेचं आहे. बॅटरी लो झाली डायरेक्ट स्विच ऑफ, त्यापेक्षा चार्ज ऑलवेज बेटर. खाली राहिला थोडासा चेंडू. अंपायर सांगतील व्हाईट बॉल. अंपायरचंही कौतुक करेल कारण की सकाळी अगदी टायमिंग वरती संपूर्ण टीम युट्यूब अंपायर डीजे सगळेजण आपण पहिले वेळेवरती आले आणि त्याआधी मॅच चालू करून घेतली. कमिटीचं कौतुक करेल. वेळेच्या अभावी आज मॅचेस ऑन केले अगदी वेळेवरती. मात्र अशा वेळी महेशची कॅच होणं गरजेचं होतं. 4 धावा भेटतील जरूर, मात्र महेशची कॅच अगदी डोळ्यासमोर पडते. तिथून 1 बाउन्स येईल 4. महत्वाचा चौकार.
अखेरीस लढतोय महेश या मॅच मध्ये धडपडतोय मी म्हणेल की महेश यावेळी देखील आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न एक सिंगल धाव घेईल. किसी ने बड़े कमाल की बात कही, मुस्कुराओ तब भी जब जिंदगी उदास होने का कारण दे, मतलब मुस्कुराओ तब भी जब जिंदगी उदास होने का मौका दे, जिंदगी को भी पता चले हम थके हे हारे नाही. आणि हे आपण पाहिलं तर महेश सध्या धडपड करतोय, हार मानायला तयार नाहीये तो महेश. आणि सध्या आपण पाहिलं तर या मॅच मध्ये बराच उशीर झाला बॅटिंग करण्या टीमला. ती फटकेबाजी आणावी लागेल बाहेर, ती रिक्स घ्यावी लागेल. सिंगल डबलनं मी म्हणेल की कुछ नाही होणे वाला. एकेरी दुहेरी धावेनं टीमचं कर्ज कमी होईल, फिटणार नाहीये दादा. ऑलरेडी आपण पाहिलं तर 80 धावेचं टार्गेट, त्यामध्ये हाती सध्या धावा आपण पाहिले तर फक्त 34 आहेत. कारण की जी वेळ होती ती पहिल्या ओव्हर पासून होती. पहिले गेंद से आप मार के खेळिये की उशीर झाला आता या मॅच मध्ये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यावेळी देखील डॉट जातोय. एका धावेचा प्रयत्न जो राहिलाय तो आताही केला जात नाहीये. शेवटचे आता 6 चेंडू आहेत, 40 धावा करायचे 6 चेंडू मध्ये. शांत मॅच तुला बघायला भेटते, वन साइड मॅच, एका एका बाजूला झुकलेली मॅच, एका तराजू मध्ये असलेली मॅच. चला टीम स्पीडअप घ्या दादा, एकत्र येऊ नका प्रत्येक ओव्हर नंतर, थोडासा स्पीडअप घ्या. आज सगळ्यांच्या मागे हात धुवून लागू जरू. आज चॅलेंज आमच्याकडे पण आहे, चॅलेंज आणि जबाबदारी आमच्या खांद्यावरती देखील, कारण की या सगळ्या मॅचेस आज चांगल्या ओव्हरमध्ये करायचे. युवा टॅलेंट बाहेर काढला जातो, तो शॉक झाला, अरे मला कशी काय गोलंदाजी. आणि 6 बॉलमध्ये 40 हवेत. मामा येत आहेत कदाचित गोलंदाजीसाठी. येस, टीम ओनर, क्रिकेट वेडा, क्रिकेट चाहता टीम ओनर गणेश निकम मामा. ओव्हर क्रमांक आपण पाहिले तर 5 मध्ये दाखल होत आहेत. शेवटची ओव्हर आहे. ओव्हर क्रमांक आपण पाहिलं तर 5. गुरुकृपा 11 न मॅच वरती पकड ठेवली आहे. तुम्ही यशस्वी झाला तरच तुमच्या मेहनतीला स्ट्रगल नाव दिलं जातं, अन्यथा बॅड लक बोललं जातं की नशीब नाहीये असं म्हटलं जातं. पहिला यॉर्कर, वाव, बन्नाट यॉर्कर. काय चेंडू हाताळला पहिला मामानं. मामाचा विषय हार्ड आहे, प्रत्येक टप्प्यांचं क्रेडिट कार्ड आहे. ऑलरेडी विषय हार्ड आहे, कारण की मामा ज्या पद्धतीने संघ चालवतात. गुरुकृपा 11 पहिल्या फळीपासून जोडलेला संघ मालक आहे. स्वप्न एक, जिद्द एक, विचार एक, ध्येय एक, ट्रॉफी हवी आहे, बाकी काही नको. इथे पैशाची किंमत कमी होते. आणि खरं हे क्रिकेट आहे, ना पैशासाठी आम्ही गावासाठी ना नावासाठी ट्रॉफीसाठी खेळतो. ओव्हर क्रमांक 5 मध्ये आपण आहोत. पहिला चेंडू चांगला यॉर्कर हाताला, एक सिंगल घेतली महेशाला स्ट्राईक वरती. हो, पडल्यानंतर आपण पहिले तर अगदी थोडासा कट झाला, चेंडू बाहेर निघालाय. आई चेंडू चांगला हाताळला, महेश बॅट फिरवत राहिले. तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर शर्यवरती आढळतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न करेल महेश, जाईल स्ट्राईक वरती, तो घेईल दुसरी धाव. तो बोलेल जाऊ दे, बॅटिंग तरी भेटते, त्याचा आनंद तो घेतोय. अलग टाइप का बंदा आहे महेश. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न, टॉप एजला तसाच मागे जाईल शांततेमध्ये. तोपर्यंत ऐकूया डीजे अद्वैत, एक सुमधुर थोडस वातावरण शांत झालंय. नवीन फलंदाज दाखल झालेत मैदानामध्ये. पहिला चेंडू फुल टॉस, त्यांनी हात खोलेत, अक्षय आहेत. कॅच ड्रॉप झाले तिकडे मिड विकेटला डीप मध्ये. चार चेंडूचा खेळ झालाय.
निलेश दाखल झालेत आणि निलेशनं पहिला चेंडू लॉफ्ट केला होता मिड विकेटला डीप मध्ये. निलेश कळंत्रे. शेवटचे 2 चेंडू आता बाकी आहेत. 1 चेंडू बाकी आहे. 1 टू गो. मोठी विकेट. मॅच फिनिश झाली आहे.